नमस्कार. कट्टा कोल्हापुरीवरती मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. शिक्षणाच्या वाटा ही एक सिरीज आपण सुरू केलेली आहे. त्याचा आजचा भाग 6 आहे आणि याच्यामध्ये एक वेगळं मार्गदर्शन आज आपल्या कट्ट्यावरती होणार आहे. मुळात परीक्षाच झालेल्या नाही आहेत आणि रिझल्ट नाही आहेत, मार्क नाही आहे आणि पुढील शिक्षणाचं काय करायचं, कोणत्या आधारानं निवडायचं, हे विद्यार्थ्यांना आणि त्याचसोबत पालकांनाही पडलेले प्रश्न आहेत. याच्यावरती फार चांगलं मार्गदर्शन होणं गरजेचं होतं आणि यासाठी आम्ही कट्ट्यावरती आज एक वेगळी मुलाखत आयोजित केलेली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स ही एक इन्स्टिट्यूट आहे ज्याची दिव्यदृष्टी म्हणजे दिव्यदृष्टीचे संचालक महेश पाटील सर आज आपल्या कट्ट्यावरती आहेत. प्रथमतः मी त्यांचं स्वागत करतो. सर, स्वागत आहे. नमस्कार सर. सरांचं शिक्षण म्हणजे MSc फॉरेस्ट्री आहे, MBA झालेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करिअर काउन्सिल सर्टिफाईड करिअर काउन्सिलर आहेत सर, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे. आणि जवळपास 8 वर्षाहून अधिक काळाचा या क्षेत्रातला त्यांचा अनुभव आहे आणि त्याच्यामध्ये ते काम आहे. फार मोठं काम आहे, म्हणजे मी फार जवळून बघितलेलं आहे एवढ्या वर्षात. याच्यावरती आज आपलं मार्गदर्शन होणार आहे. वेगवेगळ्या गोष्टींची तुम्हाला माहिती मिळणार. मल्टिपल इंटेलिजन्स म्हणजे काय, काउन्सिलिंग आणि त्याच्यातनं वेगवेगळे रिझल्ट्स कसे बाहेर आले त्याचे अनुभव पण सरांच्याकडून काही ऐकायला मिळतील. त्याचबरोबर आपले काही प्रश्न असतील, पालकांचे काही प्रश्न असतील किंवा विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. सर इथं लाईव्हमध्ये त्याचे उत्तर देण्याचे प्रयत्न करतील. पुन्हा एकदा सर कट्ट्यावरती तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. आणि तुमचा प्रवास आणि इतर या क्षेत्रातलं मी थोडक्यात पुढं घेईन. पहिल्यांदा जो आजचा विषय आहे याच्याबद्दल, आणि आज एक्झाम झालेलं नाही आहेत, मगाशी आपलं जसं डिस्कशन झालं, एक्झाम झालेलं नाही आहेत, ज्याच्यावरून म्हणजे ज्याच्यात मार्क चांगली मिळतात आणि इतर गोष्टी असतात त्याच्यावरनं मुलांचं करिअरचं पुढलं आपण हे ठरवत असतो. परंतु आता तेच झालेलं नाही आहे. तर मग पालकांनी अशावेळी काय करावं? खूप छान तुम्ही विषय निवडलेला आहात. इव्हन मी कट्टा कोल्हापुरीच्या सर्व टीमचं मी आभार मानेन व अभिनंदन पण करीन, कारण तुम्ही एका वेगळ्या विषयावर तुम्ही हे आयोजित केलं आहे. तर मी गेली 8 वर्ष या क्षेत्रात काम करतो आहे आणि मी आत्तापर्यंत जवळजवळ 6,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं मी वैयक्तिक मार्गदर्शन केलं आहे. 60पेक्षा जास्त विद्यार्थी माझे नॅशनल इंटरनॅशनल प्लेयर्स आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना MPSC UPSC NDA IIT वगैरे क्रॅक करण्यासाठी या कन्सेप्टचा मदत झालेली आहे. तर मी त्यावेळेलासुद्धा पालकांना असंच बोलत होतो की विद्यार्थ्यांचं करिअर सिलेक्शन हे केव्हाही मार्कांच्या आधारावर असता कामा नये. कारण विद्यार्थ्यांचे मार्क्स हे अभ्यासाच्या पद्धतीवर पडतात. तर मी तुम्हाला एक सांगेन, तुम्ही पालक म्हणून तुम्ही बघा की विद्यार्थ्यांचे इयत्ता 4थीपर्यंतचे मार्क्स खूप चांगले असतात. 4थीनंतर हळूहळू हे मार्क्स कमी व्हायला चालू होतात. ठीक आहे, 2%च विद्यार्थी असे असतात की त्यांचे मार्क्स हे कॉन्स्टंट राहतात किंवा वाढतात. पण मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे मार्क्स हे 4थीनंतर हळूहळू 5वी 6वी जसं ते वरच्या इयत्तेत जातील तसं मार्क्स कमी यायला चालू होतात. आता पालकांचा संभ्रम असतो की माझ्या मुलांचे मार्क्स कमी का व्हायला लागलेत. मग त्याला बरीचशी कारणं ते पालक देतात. मी माझ्या काउन्सिलिंग सेशनमध्ये हे पालकांना विचारतो की तुम्ही हे केव्हा ऑब्झर्व केलं आहे का की तुमच्या पाल्याचे मार्क्स हे 4थीनंतर कमी होत चाललेत. हो. मग मी बऱ्याच पालकांना विचारतो की त्याची कारणापर्यंत तुम्ही पोचला आहे का. तुम्ही फक्त हे बघितलं आहे की आपल्या मुलाचे मार्क्स कमी झालेत, का कमी झालेत त्याच्यावर कमी विचार केला आहे का, तर नाही. मग मला काही पालकांनी असं उत्तर दिलं की इयत्ता 4थीपर्यंतचे मार्क्स हे आईचे मार्क्स असतात आणि 4थीनंतरचे मार्क्स हे विद्यार्थ्यांचे ॲक्च्युअल असतात. म्हणजे आई जी इयत्ता 4थीपर्यंतचा अभ्यास घेऊ शकते विद्यार्थ्यांचा, आणि त्यामुळं तसं असतं. पण हे आउट ऑफ जोक्स होतं ते उत्तर. पण त्याचं मूळ कारण असं आहे की इयत्ता 4थीपर्यंत अभ्यासाच्या 3 पद्धती आहेत आणि प्रत्येक विद्यार्थी ह्या 3 पद्धतीपैकी कुठल्या तरी एकाच पद्धतीमध्ये असतो. इयत्ता 4थीपर्यंत ह्या 3ही पद्धतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवलं जातं. कारण आपली एज्युकेशन सिस्टीम अशी आहे की ते शिक्षक DEDमध्ये त्या शिक्षकांना ह्या 3ही पद्धतीप्रमाणे शिकवण्यासाठी शिकवलं जातं आणि त्याच पद्धतीचं अनुकरण ते करतात. आता 5वीला काय होतं, प्रत्येक विषयाला एक शिक्षक यायला चालू होतात. आता मी बऱ्याच पालकांना हा पण प्रश्न विचारला आहे की तुम्ही विद्यार्थी दशेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना तुम्हाला वैयक्तिक अभ्यास कसा करायचा आहे हे केव्हा समजलं. मग बऱ्याच पालकांची उत्तर येतात, मी 7वीला असताना, मी 8वीला असताना, कोण म्हणतं मला अजून समजलेलं नाही आहे, कोण म्हणतात गेल्यानंतर. मग मी या पालकांना विचारतो की तुम्ही वैयक्तिक शिकवण्याची पद्धत किंवा शिकवण्याची प्रोसेस तुम्ही केला आहे का, तुम्ही कोणाला शिकवलं आहे का,
कारण कसं होतं, आपण ज्या वेळेला कुणाला शिकवतो त्यावेळेला आपणाला स्वतःची अभ्यासाची पद्धत कळते. आता तुम्ही हे अनुभवलं असाल की आपल्या वर्गात ज्या विद्यार्थ्यांनी दुसऱ्यांना शिकवलं आहे ते विद्यार्थी कायम वर्गात टॉप करतात. बरोबर. ठीक आहे, कारण त्या विद्यार्थ्यांना एक्झॅक्ट कळतं की मला कसं समजतं. मग मी त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या पालकांना विचारतो की प्रत्येक शिक्षकानं किंवा प्रत्येक एका ह्याने शिकवलं तर समोरच्या सगळ्या विद्यार्थ्यांना समजत नाही. काहींना समजतं, काहींना समजत नाही, काहींना अर्ध समजतं. मग असं का होतं? तर ज्या विद्यार्थ्याची शिकण्याची पद्धत आणि ज्या शिक्षकांची शिकवण्याची पद्धत जर एकच असेल तरच त्या शिक्षकांना किंवा त्या विद्यार्थ्याला समजतं ते शिक्षक काय सांगाले. ह्याच्यामुळं होतं आहे काय, दरवर्षी आपले आवडीचे विषय आणि आवडीचे शिक्षक बदलत असतात. बरोबर. मग जर आपण विद्यार्थ्यांचं करिअर मार्कांवर आधारित ठेवलं तर एखाद्या वेळेस असं असू शकतं की तो विद्यार्थी हुशार आहे पण अभ्यासाची पद्धत न समजल्या कारणानं त्याला मार्क्स कमी पडतात. मग मार्कांवर आधारित तुम्ही विद्यार्थ्यांची हुशारी मोजू शकता का? नाही मोजू शकत. मग आता कर्मधर्म संयोगानं असं झालं आहे की यावर्षी 10वी आणि 12वीच्या परीक्षाच झालेल्या नाही आहेत. त्यामुळे जी पारंपरिक आपली करिअर सिलेक्शनची पद्धत होती की विद्यार्थ्यांना कोणत्या विषयात चांगले मार्क्स पडत आहेत त्या अनुषंगानं आपण त्यांना करिअर निवडायचं, त्या पद्धतीलाच यावर्षी फाटा बसला आहे. मग आम्ही गेली 8 वर्ष सांगत होतो की ती पद्धत पूर्ण फुलप्रूफ नाही आहे. विद्यार्थ्यांचे मार्क आणि त्यांचा करिअर ह्यांचा काडीचाही संबंध नाही. जर विद्यार्थी हाच संबंध लावला जातो. आणि मी जे संकल्पना सांगतो ह्या संकल्पनाच्या पाठीमागं डॉक्टर हॅवर्ड गार्डनर यांची मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी आहे. ह्या कन्सेप्टसाठी त्यांना नोबेल नॉमिनेशन पण होतं. आणि ही अशी थिअरी आहे आणि त्याचा जर वापर करून घेतला पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तर मी हे सांगेन तुम्हाला निश्चितच विद्यार्थी ते त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी करिअर करू शकतात. ओकेच. विषयाकडे आपण जाण्याआधी तुम्ही आपल्या मल्टिपल इंटेलिजन्स टेस्टबद्दल बोललेलाच आहात, तर त्याबद्दल थोडक्यात. आणि त्यानंतर जे आपले त्याच्या प्रकारचे 8 प्रकारचे आपले इंटेलिजन्स असतात किंवा ती टेस्ट याबद्दल पण. मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी ही मी मगाशी ज्या पद्धतीने सांगितलं, डॉक्टर हॅवर्ड गार्डनर यांनी 1983 साली या संकल्पनेचा शोध लावला. तर त्यांच्या अनुषंगानं की प्रत्येक व्यक्तीमध्ये 8 प्रकारचे इंटेलिजन्स असतात आणि तुम्ही ज्या इंटेलिजन्समध्ये चांगले असता त्या इंटेलिजन्समध्ये सहसा ती व्यक्ती करिअर करते. आता प्रॉब्लेम असा आहे की मला कोणीतरी सांगितल्यानंतर समजतं की माझ्यामध्ये 8 प्रकारचे इंटेलिजन्स आहेत आणि मग त्या इंटेलिजन्समध्ये मी कुठल्यात चांगला आहे किंवा ते इंटेलिजन्सचे प्रकार कोणते ते अजून मला माहीत नाही आहेत. आणि मग त्याच्यात करिअर सिलेक्शन ही त्याच्या पुढची गोष्ट आहे. मग पण मल्टिपल इंटेलिजन्स फाइंड आउट करायला 3 पद्धती आहेत. एक पद्धत तुम्ही पालकांचं ऑब्झर्वेशन. पालकांनी जो ऑब्झर्वेशन ठेवला आपल्या मुलाचं की आपल्या मुलांना कोणत्या क्षेत्रात आवड आहे, मार्क्स नव्हे. जनरली पालक परत इथं हे करतात, आपल्या मुलांची आवड ते मार्कांवर ठरवतात की कुठल्या विषयात मार्क जास्त आहेत किंवा कमी आहेत. तर जर पालकांनी त्यांनी ऑब्झर्वेशन ठेवलं तर आपल्या पाल्यांचं कोणत्या क्षेत्रात आवड आहे तर ते कळू शकतात. ह्यासाठी पालकांचं ऑब्झर्वेशन असणं गरजेचं आहे. हा खूप मोठा स्टार मार्क आहे. कारण आजकालच्या पालकांना त्यांच्या व्यवसायामुळं असू देत, त्यांच्या नोकरीमुळं असू देत किंवा बिझी शेड्यूलमुळे असू देत, विद्यार्थ्यांना द्यायला वेळ नाही आणि विद्यार्थीसुद्धा शाळा व इतर ॲक्टिव्हिटीमध्ये पूर्ण गुंतलेला असतो, ती वेळ नाही आहे. आता एक झालं आहे की कोविडमुळं पालक आणि विद्यार्थी एकत्र बऱ्याच गेला 1.5 वर्ष एकत्र आहेत. पण ह्या ह्याच्यात त्यांच्या कितपत कलागुणांना वाव मिळाला आहे माहीत नाही आहे, कारण मुलं घराच्या बाहेरच पडू शकलेली नाही आहेत. तर एक पद्धत आहे पालकांचं ऑब्झर्वेशन. दुसरी पद्धत आहे कॉग्निटिव्ह ॲबिलिटी टेस्ट. ही टेस्ट ऑनलाईन असते आणि ही दैवदृष्टीमार्फतच कंडक्ट केली जाते. आणि ह्याच्यामध्ये आपण थ्रू कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज म्हणजे आपले कॉग्निटिव्ह सेन्सेस. तुमच्या 5 सेन्सेसपैकी तुम्ही कुठला सेन्स जास्त प्रकारे वापरता आणि कुठला सेन्स कुठल्या इंटेलिजन्सला अटॅच आहे ह्याचा अभ्यास आमचा रिसर्च आहे म्हटलं तरी चालेल. आणि मग त्याच्या आधारे आम्ही मुलांचं करिअर ठरवतो. आणि तिसरी पद्धत जी आहे ती डर्मॅटोग्राफिक्स मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट.
ज्याला आपण पॉप्युलरली ह्याला DMIT म्हणतो. तर ही DMIT टेस्टच्या माध्यमातून आपण मुलांच्या ब्रेनचं मॅपिंग करतो. आपल्या ब्रेनचं विभाजन होतं. जसं आपणाला शाळेत पण शिकवलं होतं की आपला ब्रेन हा 2 हेमिस्फिअरमध्ये विभागला गेला आहे, लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन. आणि लेफ्ट ब्रेन राईट हँडला अटॅच आहे आणि राईट ब्रेन लेफ्ट हँडला अटॅच आहे. आणि हे जे त्यांचं अटॅचमेंट आहे ब्रेनचं आणि ह्याचं, तसा ब्रेन फर्दर 5 लोब्समध्ये डिवाईड झाला आहे. प्रीफ्रंटल, फ्रंटल, पॅराटल, टेम्पोरल, ऑसिपिटल. तसे आपला हँडसुद्धा फर्दर 5 पेअर्समध्ये डिवाईड झाला आहे. थंब, इंडेक्स, मिडल, लिटिल रिंग आणि लिटिल फिंगर. तर प्रत्येक लोब ह्या प्रत्येक फिंगर पेअर्सला अटॅच आहे. मग आपला ब्रेन 100/5 लोब्स केले किंवा 100/5 पेअर्स केले तर 20% प्रत्येक लोबला यायला पाहिजे. हे झालं कॅल्क्युलेशन एक्सेल शीटचं. ठीक आहे. पण प्रत्येकाचा ब्रेन इथं 100/5 केलं 20% येत नाही. हे प्रत्येक लोबचं प्रत्येकाचं वैयक्तिक डिवायडेशन वेगवेगळं आहे. मग तुम्ही ज्या लोबमध्ये चांगले आहात त्या लोबमधलं जे काही फंक्शन आहे त्या फंक्शनमध्ये तुम्ही चांगलं करता. आणि तुमचा ब्रेन ज्या लोबमध्ये पर्सेंटेज कमी आहे त्या लोबचं जे काही फंक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही कमी आहात काम करायला. आता हे ब्रेनचं डिस्ट्रीब्युशन आहे हे तुम्ही एखाद्या न्यूरोसर्जनकडे गेला, ब्रेनचा तुम्ही MRI केला तर तुम्हाला नाही समजू शकत. कारण त्याच्यावर जे सायन्स अभ्यास करतं ते आहे डर्मॅटोग्राफिक सायन्स. तर डर्मॅटोग्राफिक सायन्स हा लॅटिन वर्ड आहे. डर्मा स्किन, ग्लायफिक्स म्हणजे स्किनवर असलेले डिझाईन. थ्रू फिंगरप्रिंट आपण आपल्या ब्रेनच्या स्ट्रक्चरचा अभ्यास करतो. मग ह्या भाषेत सांगायचं झालं तर आवर फिंगरप्रिंट्स आर आउटर रिप्लिक ऑफ आवर ब्रेन. आता बघा आपण फिंगरप्रिंट्स कुठं कुठं वापरतो? आपल्या आधार कार्डला वापरतो, पासपोर्टला वापरतो, आपल्या आयडेंटिफिकेशनला वापरतो, बायोमेट्रिकला वापरतो. का वापरतो? ती एकमेव युनिक ओळख असते. ती एक आपली एकमेव युनिक ओळख आहे. त्याचे 2 कॅरेक्टरिस्टिक आहेत. एक युनिक आहे, माझे, तुमचे किंवा जगाच्या पट्टी कुणाचेच साम्य नाही आहेत. दुसरं ते एकदा तयार झाले की बदलत नाही आहेत. तो एक पॉईंट आहे. ठीक आहे. इट नेवर चेंजेस. आता मी मगाशी सांगितलं आपले फिंगरप्रिंट्स हे ब्रेनचे आउटर रिप्लिक आहेत. जर फिंगरप्रिंट्स कुणासारखेच नसतील, बदलत पण नसतील तर तुमचा ब्रेन कसा आहे? मग ऑफकोर्स युनिक आहे तो न बदलणार आहे. ठीक आहे. मग जो युनिक आहे आणि जो बदल नाही ना त्याला समजून घ्या. बरोबर. आणि जर मग तुम्ही त्याला समजला तर त्याच्यासारखी दुसरी कोणती गोष्ट नाही. आणि ह्याच ब्रेनच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये हे मल्टिपल इंटेलिजन्स येतात. आणि मग आम्ही त्याच्या अनुषंगानं मग करिअर मार्गदर्शन करतो की विद्यार्थ्यांनी कोणत्या साईडला जायचं आणि काय करायचं. आता बऱ्याचदा पालकांना किंवा मी काम करत असताना मला आलेले अडथळे सांगतो तुम्हाला की आपल्या भारतामध्ये हाताचा संबंध हा ज्योतिषशास्त्राशी लावला गेलेला आहे. ठीक आहे. त्यामुळं थोड्याफार प्रमाणात डर्मॅटोग्राफिक्स म्हणजे ज्योतिषशास्त्र किंवा DMIT टेस्ट ही थोडीफार बदनाम आहे. कारण एक आपलं थॉट की हात आला की आपण कुठंतरी ज्योतिषशास्त्राशी निगडीत जातो. पण डर्मॅटोग्राफिक सायन्स हे फक्त फिंगरप्रिंटशी रिलेटेड आहे. फिंगरप्रिंट आपल्या बोटाचं पहिलं पेर. ठीक आहे. तर ह्याच्यावर मेडिकल सायन्स पण काम करतं. डाऊन सिंड्रोम्स जी मुलं असतात, ठीक आहे, डाऊन सिंड्रोम्स मुलं जर तुमच्या बघण्यात आली तर त्यांचे फिंगरप्रिंट चेक करता येणार नाहीत, अस्पष्ट असतात. कारण त्यांचा ब्रेन नॉर्मल नाही आहे. जर त्या व्यक्तीचा ब्रेन नॉर्मल नसेल तर ते तुमच्या बोटांवर उमटतं. परत अजून एक मेडिकल टर्मिनॉलॉजी आहे, ॲनेन्सेफिलिया नावानं एक डिसीज आहे. हा डिसीज असा आहे की ते बाळ जन्मताच विदाऊट ब्रेन जन्माला येतं. स्कल इथून पुढचा पोर्शन नसतो त्या बाळाला, तिथं खड्डा असतो. आणि ते बाळ ज्या वेळेला नाळ कट केली जाते त्यावेळेला ते डेड होतं. कारण आपण विदाऊट ब्रेन प्रोसेस नाही होऊ शकत आपली बॉडी. ते आईच्या ह्याच्यावर जिवंत असतं. त्या केसमध्ये त्या बाळाला हात पण नसतात. म्हणजे एवढा संबंध आहे. मग तो आपणाला एक्झॅक्ट काय व्हायचं आहे, आपण काय आहोत, हे सगळं आपल्या फिंगरप्रिंट्सवर मेन्शन आहे. फक्त ह्यात एकच आहे की तुम्ही त्यातले कोणाकडून ती टेस्ट करून घेताय आणि त्या व्यक्तीचा त्यातला अभ्यास किती आहे.
ऑफकोर्स तज्ज्ञाकडून घ्याल. हे आहे. म्हणजे इंटरनेटवरती बघून आपण त्याच्यावरचं काहीतरी करायला गेलो तर ते ऑफकोर्स तितकं आउटपुट चांगलं भेटणार. सर्टिफाईड कोण आहेत हे पण बघणं गरजेचं असतं. आणि आता आम्ही आता मी सर्टिफाईड फिंगरप्रिंट ॲनालिस्ट पण आहे. त्यामुळं मी स्वतः फिंगरप्रिंट्स ॲनालाइज करतो आणि मी याचं रिपोर्ट जनरेशन पण माझं स्वतःचं असतं. बऱ्याच DMIT ह्याच्यामध्ये रिपोर्ट बाहेर पाठवले जातात आणि जे रिपोर्ट्स बाहेर पाठवले जातात त्याची ऑथेंटिसिटी किंवा ते कितपत सर्टिफाईड आहेत ह्याचा एक बिग क्वेश्चन मार्क असतो. पण दिव्य दृष्टीमध्ये ते तुम्हाला कुठेही मिळणार नाही. आम्ही प्रत्येक रिपोर्टच्या बरोबर आमचे सर्टिफिकेशन्स अटॅच असतात. नाही सर, आता आम्ही हे फार जवळून बघितलं तुमचं की ते जे तुम्ही रिपोर्ट जनरेट करणं किंवा ते जे मार्गदर्शन असतं इतकं परफेक्ट आणि एवढं ॲक्युरेट असतं की त्याच्यातून आता काही काही उदाहरणं आम्ही बघितलेत की जे 4-5 वर्षापूर्वी तुम्ही सांगितलं होतं की हां हे पायलट होऊ शकते किंवा याच्यात होऊ शकते आणि ते आता झालेले आहेत. असे खूप सारे उदाहरणं आहेत. आमची जी चर्चा आहे, जे विषय आहेत, जे पॉईंट्स आहेत ते होणारच आहेत. मी थोडक्यात आता एक विषय थोडा डायव्हर्ट करतो, याच्यातून आता मुद्दा निघाला आहे म्हणून की MSc फॉरेस्ट्री झालेली माणसं त्या काळामध्ये सहसा स्पर्धा परीक्षेकडे जायची, UPSC MPSC आणि त्याच्यातनं क्लास 1 सुपर क्लास 1 व्हायचे आणि झालेलीही आहेत आता तुमच्याबरोबरचे तुमचे सगळे. तुम्ही एक वेगळं करिअर निवडलं आणि याच्यामध्ये फार वेगळं तुम्ही सध्या करताय. म्हणजे लोकांच्यापर्यंत अजून ते पोहोचलं नाही. म्हणजे आता जसं DMIT टेस्टबद्दल तुम्ही म्हटलात की ते एक ज्योतिषशास्त्राशी संबंधितच फक्त समजलं जातं, परंतु हे सायन्स आहे. ते एक सायन्स आणि त्याच्यात इतकं परफेक्ट आणि एवढं ॲक्युरेट आपल्या सगळ्या गोष्टी करतात. तर ह्या क्षेत्रात कसं आलात आणि याच्याबद्दलची वाटचाल आम्हाला थोडक्यात. मी तुम्हाला सांगितलं की आम्ही ज्यावेळेला 10वी-11वीच्या दरम्यान होतो त्यावेळेला मी माझ्या पालकांना सांगितलं होतं की मला सायकोलॉजीकडे जायचं आहे. पण 90-91चा काळ होता तो आणि माझे बाबा ॲग्रिकल्चर कॉलेजला होते की त्याने ठरवलं होतं की मला कुठं घालायचं आहे. त्यामुळे त्यांनी कंपल्सरी मला सायन्सला घातला. 11वी-12वी सायन्स झालो. जसं एकदा तुम्ही ऊसाच्या ह्याच्यात यंत्रात किंवा गोराळ्यात इकडून ऊस घातला की तिकडनं चिपाडूनच बाहेर पडतं, तसं मी इथं एकदा 11वीला सायन्सला आत गेलो, तिकडं MSc होऊन बाहेर पडलो. MSc झालो. माझं MSc फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट देहरादूनमधून झालं. आम्ही 9 जण होतो. महाराष्ट्रातला मी एकमेव होतो आणि बाकीचे स्पर्धा परीक्षा वगैरे देत होते. काही जण IFS झाले. 2 विद्यार्थी म्हणजे माझ्याबरोबरचे जे हे होते 2 जण IFS झाले. 2 UP मधले होते, त्याने स्टेट क्रॅक केल्या. पण मला एवढं होतं की मला कुठलीही स्पर्धा परीक्षा द्यायची नाही. मी साधा प्रिलिमचा फॉर्म पण भरला नव्हता. आता ते पॅशन नाही, मला माहीत नव्हतं, पण मला एवढं माहीत होतं की मला हे करायचं नाही आहे, की हा माझा प्रांत नाही आहे. बरोबर. मग मला कॅम्पस थ्रू जॉब आला प्रायव्हेटमध्ये. मी तिथं जॉईन झालो. दिल्लीत 3 वर्ष होतो. ॲज अ प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम केलं आणि तिथं मी जेवढ्या कंपनीमध्ये ते वर्कआउट करता येईल तेवढं मी केलो. आणि आता मला एक जाणवलं की आता ह्याच्या पुढं माझी ग्रोथ नाही आहे. झालीच तर मॉनिटरी ग्रोथ आहे, कारण मी आता प्रोडक्शन मॅनेजरच्या पोस्टवर होतो. मग ज्या वेळेला आमची बोर्ड मीटिंग होती त्यावेळेला की मला पुढं काय, तर ते म्हटले तुमचं MBAचं क्वालिफिकेशन नाही आहे. झालं, माझ्या डोक्यात बसलं. मी MBA करायचं. MBA करण्यासाठी मी तिथं राजीनामा दिला. पुण्यात आलो, MBA केलं. MBA केल्यानंतर व्हॉट नेक्स्ट. मग इन्शुरन्स क्षेत्रात आलो. म्हणलं आता जर मला परत दिल्लीला जायचं आहे तर मला माझ्या घरच्यांबरोबर फारकत घ्यावी लागेल. त्यापेक्षा मी म्हणलं कोल्हापुरात राहूनच करिअर करू आणि मग कोल्हापुरात मी इन्शुरन्स सेक्टरमध्ये जॉईन झालो. करिअर मी ॲज अ इन्शुरन्स ॲडवायझर म्हणून केलं, कारण माझ्याकडे सेल्सचा अनुभव नव्हता आणि मला ओव्हर क्वालिफाईड म्हणून डिक्लाईन केलं जायचं प्रत्येक ठिकाणी, कारण डबल पोस्ट ग्रॅज्युएशन होतं. मग ते करत करत इन्शुरन्समध्ये ॲडवायझर टू बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह, ते सेल्स मॅनेजर, असिस्टंट ब्रँच मॅनेजर आणि ब्रँच मॅनेजर, हा प्रवास मी फक्त 2.5 वर्षात केला. इन्शुरन्स एजंट ते ब्रँच मॅनेजर हा माझा प्रवास फक्त 2.5 वर्षाचा. आणि मग HDFCला ॲज अ ब्रँच मॅनेजर म्हणून लागलो आणि तिथून HDFCमध्ये 3 वर्ष आणि बँक ऑफ इंडियाची कंपनी स्टार युनियन द्यायचीमध्ये ॲज 3 वर्ष मी ब्रँच मॅनेजर म्हणून काम केलं. पण मला हे जाणवत होतं आतून की हे मी जे काय करतोय ते माझं काम नाही आहे. माझं अर्निंग चांगलं होतं पण मला सॅटिस्फॅक्शन मिळत नाही आहे. मग 2012मध्ये एक घटना घडली. माझे मिसेसकडं तिची मैत्रीण आली आणि 2 मैत्रिणी एकत्र आल्यानंतर जे विषय निघतात मुलांचे ते तसे निघाले. मग तिनं सांगितले की असाचा मी माझ्या मुलाची पुण्यामधून एकांच्याकडे ही टेस्ट करून घेतली, तू पण करून घे. आणि त्यासाठी आम्ही खास पुण्याला गेलो. माझ्या चिरंजीवाची टेस्ट करून घेतली आणि तिथं
मला जाणवलं की मी हे खूप चांगल्या पद्धतीनं करू शकतो. हां हां हां. आणि मग मी त्याच्यामध्ये त्याचा सखोल अभ्यास केला, त्याचे सर्टिफिकेशन्स पूर्ण केले. मी यासाठी इंडोनेशियाला गेलो, सिंगापूरला गेलो, ह्याचे सर्टिफिकेशन्स घेतले आणि मग त्याच्याबरोबर ॲडिशनल क्वालिफिकेशन्स पण घ्यायला गेलो. आता म्हटलं मग मुलांना करिअर मार्गदर्शन करायचंच आहे, तर मग म्हटलं इन डेप्थ जाऊन करू. मग मी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचा सर्टिफाईड एज्युकेशन अँड करिअर काउन्सिलर कोर्स पण केला. आणि मग तेव्हापासून आत्तापर्यंत मी फुल हे. आणि आता मला हे समाधान आहे की मी विद्यार्थ्यांना व पालकांना त्यांच्या योग्य करिअरपर्यंत मी पोचवतो. नाही खरंच म्हणजे ही एक एवढी मोठी सायन्स हे एक विज्ञान आहे आणि त्याच्यामध्ये सरांनी इतका चांगला अभ्यास केलेला आहे. खूप ठिकाणी कन्फ्युजन असतं आणि करिअर निवडलं व्यवस्थित गेलं नाही तर ते आयुष्यभरासाठीची एक टोचणी राहते मनामध्ये. त्याला मार्गदर्शन वेळीच होणं इतकी मोठी गरजेची गोष्ट असते आणि ते सर करतायत. म्हणजे हातामध्ये इतकं चांगल्या नोकऱ्या आणि इतकं चांगलं व्यवस्थित करिअर असताना या क्षेत्रात आवड म्हणून येऊन त्याच्यावरती फार चांगलं काम सध्या सरांचं चाललं आहे. मी पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे येतो की आता टेस्टबद्दल आपलं झालेलं आहे. टेस्टचे म्हणजे इंटेलिजन्स 8 प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये आता तुम्ही DMIT टेस्टपासून सगळ्या गोष्टी सांगितल्यात. मगाशी एक बोलता बोलता मुद्दा निघाला होता की पूर्वी किंवा आत्ताही एज्युकेशनचे ट्रेंड जसे बदलतील ना तसे करिअर बदलत गेलीत आणि त्यामुळं कन्फ्युजनमध्ये लोक करत राहिलीत. आपल्याला हे करायचं आहे म्हणजे मेडिकल क्षेत्राचा ट्रेंड आला की मेडिकलमध्ये, डीएडचा आला की डीएडमध्ये, असं ट्रेंड येत राहिला आणि त्याचा कुणीतरी यूज करायचे. एक ते फार चांगलं उदाहरण होतं आणि त्याच्यावरून आत्ता की सध्या ट्रेंड काय होत आहेत आणि त्याच्यात लोकांनी काय जागरूक राहायला पाहिजे याबद्दल. कसं झालं होतं, आम्ही ज्यावेळेला कॉलेजमध्ये होतो 11वी-12वीला त्यावेळेला एक ट्रेंड होता इंजिनिअरिंग आणि मेडिकल. हो ठीक आहे. तर ह्याला आम्ही सोशो एज्युकेशनल आणि सोशो पॉलिटिकल फॅक्टर म्हणतो. की पॉलिटिशियन्स किंवा देश आपला कुठल्या साईडनं चालला आहे ह्याचा अभ्यास या तज्ज्ञांचा असतो. मग त्या पद्धतीनं त्या इन्स्टिट्यूट उभा केल्या जातात. बरोबर. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे म्हणजे ऐकायला पाहिजे. मग होतं कसं की डिमांड अँड सप्लाय, इकॉनॉमिक्सचा बेसिक रूल, डिमांड आणि सप्लाय. मग हा डिमांड कोणत्या क्षेत्राचा येणार आहे ह्या चतुर व्यावसायिकाने किंवा तुम्ही त्यांना काही नाव देऊ शकता, मला त्यांच्याबद्दल काही हे नाही आहे, पण या लोकांनी त्याचा अभ्यास केला व त्या इन्स्टिट्यूट्स उभा केल्या गेल्या. शिक्षणाचं प्रायव्हेटायझेशन झालं. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे जे विद्यार्थी माझ्या वयाचे किंवा माझ्या अगोदर एक 5 वर्ष आणि पुढं होते त्या विद्यार्थ्यांना त्यावेळेला इंजिनिअरिंग मेडिकल साईडला जायला नाही मिळालं, कारण त्यावेळेला हे कॉलेजेस फक्त गव्हर्नमेंटचे होते. त्यांना करता नाही आलं. आता माझी सुप्त इच्छा काय असणार आहे, माझ्या मुलांना इंजिनिअरिंग किंवा मेडिकलमध्ये ॲडमिशन मिळालं पाहिजे, कारण माझी सुप्त इच्छा ती होती. आता भले मला सायकोलॉजीमध्ये जायचं होतं, पण मी माझ्या जनरेशनचं मी तुम्हाला एक सांगायला लावलं आहे, सायकोलॉजी सांगायला लावलं. मग माझी मुलं ज्यावेळेला 10वी-12वीच्या दरम्यान आली त्यावेळेला ॲडमिशन प्रोसेस सोपी झाली होती. नंबर ऑफ हे कॉलेजेस वाढले होते, ओळखलं होतं. आता तुम्ही म्हणाल मग IIT आणि JEE का किंवा नीट का द्यावी लागते, तर परत तुम्हाला गव्हर्नमेंटच्या कॉलेजेसमध्ये टॉप स्कूल्समध्ये किंवा कॉलेजेसमध्ये ॲडमिशन पाहिजे असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल. ठीक आहे. मग एक CET झाली किंवा JEE झाली, ही झाली की आपणाला कुठल्या पण ह्याच्यात ॲडमिशन मिळतं. आता तुम्हाला बाकीच्या प्रोसेस माहीत आहेत. पण हे झालं कसं की मला इंजिनियर होता नाही आलं म्हणून मी माझ्या मुलांना इंजिनियर केलं. मी हे कुठं बघितलं की माझ्या मुलांमध्ये इंजिनिअरिंग होण्याची किंवा डॉक्टर होण्याची ॲबिलिटी आहे का नाही आहे, तो त्याचा इंटेलिजन्स आहे का नाही हे आपण नाही बघितलं. त्याच्यामुळं सर्वे सांगतो इंडियामधले 85% इंजिनियर्स युजलेस आहेत. आवडच नव्हती त्यामुळे कसे, कारण इंजिनियर्स हे तुम्ही बाय क्वालिफिकेशन झाला. बरोबर. ठीक आहे. तुमची ॲबिलिटी आहे म्हणून तुम्ही इंजिनियर नाही झालेला. जसं मी मगाशी सांगितलं होतं की मी सायन्सला ॲडमिशन घेतलं 11वीला, ऊसाच्या घाण्यात जसा इकडून ऊस घातला तर तिकडून चिपाड होऊनच बाहेर पडतं. ठीक आहे. तसं या सर्व विद्यार्थ्यांचं पण झालं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे माझे तर मी तुम्हाला सांगितलं की जवळजवळ एक 6,000 विद्यार्थ्यांचं मी वैयक्तिक काउन्सिलिंग केलं. ह्याच्यामध्ये जवळजवळ 30% विद्यार्थी डिप्लोमाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलेले विद्यार्थी होते की जे पुढं जाऊन अडकले, त्यांना ते विषय क्लिअर करता नाही आले. मग त्यांचा काय प्रॉब्लेम आला, मग त्यांच्या जड वाटायला आलं, काय प्रॉब्लेम्स आहेत, मग हे त्यांच्या प्रॉब्लेम्सवर अभ्यासाच्या पद्धतीवर काम करून मग आम्ही त्यांना त्यातून बाहेर काढलं. म्हणून मग मी पालकांना एक विनंती आहे की मुलांचे इंटेलिजन्स ऑब्झर्व करा,
ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल इंटेलिजन्स ऑब्झर्व करा, पण 8 प्रकार कोणते आहेत हा तो मुद्दा. आणि ते ओळखायचे कसे, हां. तर ते मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. आता ही जी कन्सेप्ट आहे ही मगाशी पण बोललो होतो की हॅवर्ड गार्डनर याने शोध लावलेला आहे. त्यामुळे त्यांना त्याच्या 8 इंटेलिजन्सला मराठीमध्ये नावं नाही आहेत. हम्म, 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 हम्म. तर पहिला इंटेलिजन्स आहे इंट्रापर्सनल इंटेलिजन्स. हम्म. मी तुम्हाला कुठलाही इंटेलिजन्स सांगताना मी तो सांगेन त्याचे इम्प्लिकेशन्स काय, त्याचा हे काय, ओळखायचे कसे ते पण सांगेन, आणि तो कोणत्या क्षेत्रात वापरला जातो नाही आजच्या ते पण चर्चेमध्ये सांगा. काहीच नाही कारण वेळेचं बंधन आहे. आपण याची ओके. सिरीज घेऊ शकतो. आपण फक्त थोडक्यात त्याच्यावर ठीक आहे, वेळेचं बंधन आहे. तर इंट्रापर्सनल इंटेलिजन्स म्हणजे मी, मला, माझ्यासाठी, फायटिंग स्पिरिट, विल पॉवर, इगो, ॲटिट्यूड, हा याचा होता. इंट्रापर्सनल इंटेलिजन्स ज्या लोकांचा चांगला असतो ती लोक लिडरशिपमध्ये असतात. आता बऱ्याचदा कसं होतं की मी बाय एक्सपिरियन्स किंवा बाय क्वालिफिकेशन मी लिडरशिप रोलला जातो किंवा वारसा हक्कानं मी लिडरशिप रोलला जातो. पण बऱ्याचदा असं की त्या रोलमध्ये जर त्या व्यक्तीकडं इंट्रापर्सनल इंटेलिजन्स नसेल तर ती व्यक्ती तो रोल करायला असमर्थ असते. आता याचं एक तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो की तुम्ही शाळेमध्ये असताना काही शिक्षक आल्यानंतर मुलं दंगा करतात आणि काही शिक्षक आल्यानंतर मुलं चुप्प बसतात. पॅसेजमध्ये आले तरी मुलं शांत बसतात. त्या मुलांना कोण सांगतं की हे शिक्षक आल्यानंतर दंगा करायचा आणि ते शिक्षक आल्यानंतर गप्प बसायचं? तर आपण टेलिपॅथी करतो. कोणाच्या लेक्चरला दंगा करायचा आणि कोणाच्या नाही करायचं हे विद्यार्थ्यांना आपस कळतं. तर ज्या शिक्षकांचा किंवा ज्या व्यक्तीचा इंट्रा जास्त असेल ना तर तो जाणवतो, कमी असेल तर ते पण जाणवतं. बरोबर. तर इंट्रापर्सनल इंटेलिजन्स इथं मॅटर करतो. इंटरपर्सनल इंटेलिजन्स म्हणजे तुम्हाला तुमच्यासाठी सोशल वर्कर सगळे इथे येतात. जेवढे काही सोशल वर्कर आहेत ते इथं आहेत. बाबा आमटे आहेत, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे आहेत, अण्णा हजारे आहेत, डॉक्टर अभय बंग, डॉक्टर राणी बंग, मदर टेरेसा, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्री फुले, तर ह्या सगळ्या इथं येतात. ते ही लोक निडर असतात, घाबरत नाहीत आणि समाजासाठी काय पण, स्वतःला नसलं चालेल पण समोरच्याचं हे झालं पाहिजे, भलं झालं पाहिजे. तर असं आहे. तर हे दोन्ही इंटेलिजन्स एका व्यक्तीमध्ये जर चांगले असतील तर ती ॲडमिनिस्ट्रेशनला चांगली असते, त्यांच्याकडे व्यवस्थापन कौशल्य चांगलं असतं आणि ते बिझनेस खूप चांगल्या पद्धतीनं करू शकतात. मग आम्ही हे ठरवतो की विद्यार्थ्यांना जर मॅनेजमेंट साईडला घालायचं असेल तर हे 2 इंटेलिजन्स कसे आहेत बघतो. ह्या दोन्हीपैकी एक जरी इंटेलिजन्स कमी असेल तर आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही मॅनेजमेंटला जाऊ नका. तिसरा इंटेलिजन्स येतो हा लॉजिकल इंटेलिजन्स येतो. लॉजिकल इंटेलिजन्स म्हणजे तुमचं मॅथ्स, ग्रामर वगैरे सगळं इथं येतं, तुमचा लॉजिकल सेन्स तिथं येतो. हा इंटेलिजन्स ज्या विद्यार्थ्यांचा चांगला असतो दे आर नॅचरली चेस प्लेयर्स, ते बॉर्न चेस प्लेयर असतात, त्यांचा चेस खूप चांगला असतो. बघा चेस सगळ्याच विद्यार्थ्यांना नाही जमत. ज्यांचा लॉजिकल इंटेलिजन्स चांगला आहे त्यांचाच हे चांगला असतो, चेस चांगला असतो. आता मुलांचं गणित इथं येतं. या इंटेलिजन्सवर आम्ही ठरवतो की विद्यार्थ्यांना कॉमर्स साईडला चार्टर्ड अकाउंटंट साईडला घालायचं आहे का सायन्स साईडला इंजिनिअरिंगला घालायचं आहे, हे ह्या इंटेलिजन्सवर ठरवतो. आम्ही मुलांचे 10वीचे मार्क्स बघत नाही. का सांगतो? 10वीचे मार्क्स मॅथ्समधले 10वीपर्यंतचे हे अकॅडमिक असतात आणि 10वीनंतर ॲप्लाइड असतात. आता मूळ हा फरक पालकांना माहीत नाही आहे, अकॅडमिक काय आणि अप्लाइड काय. अकॅडमिक म्हणजे विद्यार्थ्यांना सम सोडवून समस यायला चालू होतात. बरोबर. पण त्या सम्समधले काही पॅरामीटर्स बदलले तर त्या विद्यार्थ्यांना सोडवायला येत नाही. 10वीपर्यंत जनरली कसं असतं, जे क्वेश्चन सोडवून घेतलेत ना तेच पेपरमध्ये येणार आहेत. मला पेपरमध्ये आलेले सगळे प्रश्न मी सोडवून तयार आहे, मला मार्क चांगले पडले, ह्याचा अर्थ असं नाही की माझं गणित चांगलं आहे. 10वीनंतर अप्लाइड मॅथमॅटिक्स चालू होतं. आणि मग ही मुलं, बरेचसे पालक काय करतात, त्या मुलांना उचलतात डिप्लोमाला घालतात किंवा IITच्या एंट्रन्स ह्याला JEEला घालतात वगैरे, हे सगळं चालू करतात. आणि मग मुलांना नॅचरली कळतं की मला आता मॅथ्सला प्रॉब्लेम यायला आहे, मुलं रिॲक्ट व्हायला चालू होतात. आणि मग अशा वेळेला मग पालक आमच्याकडे घेऊन येतात की सर, मग आम्ही त्यांना सांगतो आम्ही मार्कांवर बघत नाही, इंटेलिजन्सवर बघतो. जर लॉजिकल इंटेलिजन्स कमी असेल तर कृपया त्याला त्या ह्याच्यात घालू नका. तो इंजिनिअरिंग पास पण होईल पण यशस्वी करिअर नाही करू शकणार त्याच्यात. त्याच्यानंतर
व्हिज्युअल इंटेलिजन्स येतो. आता व्हिज्युअल इंटेलिजन्स हा दोन प्रकारे हे केला जातो, व्हिज्युअल क्रिएटिव्हिटी आणि व्हिज्युअल रिकॉल. तर व्हिज्युअल क्रिएटिव्हिटी जी कन्सेप्ट आहे तर सगळे सायंटिस्ट करतात. कुठल्याही गोष्टीचा शोध लावणे ते तिथं येतं. डिझायनिंग, आर्किटेक्चर, स्ट्रक्चर इंजिनियर्स हे सगळे तिथं येतात. आता सगळेच आर्किटेक्चर असतात का? बाय क्वालिफिकेशन आर्किटेक्चर असतात. बरेचसे आर्किटेक्चर मला एका लिडिंग आर्किटेक्चरच्या हाताखाली काम करताना दिसले. तर ते तसं आहे. त्यानंतर येतो किनेसेटिक इंटेलिजन्स. स्पोर्ट्स पर्सन सगळे ह्या इंटेलिजन्समध्ये येतात. जसा व्हिज्युअल इंटेलिजन्स दोन स्प्लिट होतो ना, दोन इंटेलिजन्समध्ये ह्याच्यामध्ये प्रकारामध्ये, किनेस्थेटिक पण इंटेलिजन्स हा दोन प्रकारामध्ये स्प्लिट होतो. किनेस्थेटिक फाईन मोटर आणि किनेस्थेटिक ग्रॉस मोटर. किनेस्थेटिक फाईन मोटर म्हणजे तुमच्या बोटांची आणि हाताची ॲबिलिटी. हा इंटेलिजन्स ज्यांचा चांगला आहे त्यांचा टेबल टेनिस, लॉन टेनिस, क्रिकेट, बॅडमिंटन, हँड रायटिंग हे सगळं चांगलं. आणि ज्याचा ग्रॉस मोटर चांगला आहे त्याची पूर्ण बॉडी ॲक्टिव्हिटी चांगली, म्हणजे ते फुटबॉल, ॲथलेट्स, जुदो, कराटे ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये चांगलं. मग नुसतं फाईन मोटर चांगलं आहे, इंजमा मोलक, क्रिस गेल, नुसतं फाईन मोटर चांगलं आहे. रनिंग बिटवीन द विकेट्स वीक होतं कारण ग्रॉस मोटर कमी होता, मॅक्झिमम वेळा रनआउट. काही काही लोक असे असतात की ग्रॉस मोटर चांगला आहे, फाईन मोटर वीक आहे, ते फुटबॉलकडे जातात, त्यांचा ह्याचा संबंध नाही आहे. मग आम्ही हे ठरवून मुलांचे स्पोर्ट्स कोणते आहेत, कोण कुठल्या स्पोर्ट्सला चांगला आहे वगैरे ह्यासाठी आम्ही किनेस्थेटिक इंटेलिजन्स बघतो. ह्याच्यानंतर एक सर्वात महत्त्वाचा इंटेलिजन्स आहे लिंग्विस्टिक इंटेलिजन्स. हा लिंग्विस्टिक इंटेलिजन्स थोडा फसवा इंटेलिजन्स आहे. म्हणजे हा ज्या विद्यार्थ्यांचा चांगला असतो ना त्या विद्यार्थ्यांना पाठांतर होत नाही. आणि ज्यांचा कमी असतो त्यांना पाठांतर होतं. मी पालकांना एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारतो माझ्या सेशनमध्ये की हुशार विद्यार्थी कोणता, ज्याचं पाठांतर होतं आहे तो का ज्याचं पाठांतर होत नाही तो. मला बरेचसे पालक बरोबर उत्तर देतात की सर ज्याचं पाठांतर होत नाही तो हुशार विद्यार्थी. मी म्हटलं एक्झॅक्टली तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण मार्क्स कोणाला चांगले पडतात? पाठ होणाऱ्याला. हुशार कोण? मग मार्क कमी पडणारा हुशार झाला. तुम्ही तुमच्या मुलांच्याकडं काय अपेक्षा करताय? मार्क चांगली पडेल. जर तुमच्या मुलांचा लिंग्विस्टिक इंटेलिजन्स जर जास्त असेल तर त्याला पाठांतर होत नाही आहे. ज्यांचा लिंग्विस्टिक इंटेलिजन्स चांगला असतो त्या मुलांना पेपर काम सोपे गेलेले असतात. बरोबर. कारण त्यांनी सगळं लिहिलेलं असतं, पण त्यांना जे समजले ते लिहिलेलं असतं. ॲक्च्युली काय अपेक्षित आहे, त्यांना काय समजलं ते अपेक्षित आहे. पण मुलांच्याकडं काय करून घेतलं जातं, स्टँडर्ड आन्सर्स पाठ करून घेतले जातात आणि तुम्ही ते रिप्रोड्यूस किती करू शकता त्याच्यावर तुम्हाला मार्क्स दिले जातात. मग मी पालकांना माझ्या सेशनमध्ये सांगतो ते उत्तर कोणी लिहिलं आहे, ते उत्तर त्या टीचरने लिहिलेलं उत्तर आहे, जे टीचर्स वर्गात डिक्टेट करतात किंवा एका गाईडमधून किंवा रेडीमेड मटेरियलमधून आलेलं असतं. ते लिहिलं आहे त्या व्यक्तीचं क्वालिफिकेशन काय आहे, ते त्यांच्या सब्जेक्टमधले मास्टर्स आहेत, ठीक आहे, VMEd आहेत, BEd आहेत, हे आहेत. ते उत्तर त्यांना त्या तिथं गेल्यानंतर सुचलं का ते 7वी 8वीला असताना सुचलं होतं? नाही सुचलं होतं. मग एका 8वी 9वीच्या विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता आणि एका मास्टर्सची विचार करण्याची क्षमता उत्तराची वेगळी असणार आहे ना. बरोबर. मग तुम्ही या विद्यार्थ्याला जर तुम्ही उत्तर लिहायला सांगितले तर त्याला जे काय येतं तेच लिहिणार. आणि समजा तुम्ही जर त्याला सांगितलं की नाही असं नाही, मग तो ह्यांचं उत्तर पाठ करणार आणि ते लिहिणार. आता ह्यांचं उत्तर पाठ कोण करून लिहू शकतं व्यवस्थित माहीत आहे, ज्यांचा लिंग्विस्टिक इंटेलिजन्स कमी येते. ज्यांचा जास्त आहे त्यांना जर तुम्ही पाठ करायला सांगितलं तर त्यांना पाठ होत नाही, ते त्यांना काय समजलं तेच सांगतात. बरोबर. मग मी पालकांना सांगेन जर तुमच्या मुलांचं पाठांतर वीक असेल तर ती मुलं स्वतःचं उत्तर छान लिहू शकतात. बरोबर. तुम्ही त्यांना स्वतःची उत्तरं लिहायला सांगा. ह्या इंटेलिजन्सचा सर्वात मोठा फटका 10वी नंतर बसतो. आता प्रत्येक थिअरीला एक्सेप्शन असतात, तसं 2% एक्सेप्शन मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं. तुम्ही बघा ज्यांचा लिंग्विस्टिक इंटेलिजन्स कमी आहे ती मुलं 10वीपर्यंत खूप चांगला स्कोर करतात. बरोबर. काही जण बोर्डात पण येतात. हो. पण ती मुलं 12वीला कुठे येतात? राईट.
कारण कमी तिथून पुढचं एज्युकेशन हे अप्लाइड असतं ॲप्लाइड आहे. राईट. तुम्हाला तुमची स्वतःची उत्तर लिहायची आहेत. हां. तर जर तुम्ही आपण मुलांना लहान वयातच स्वतःची उत्तर लिहायला शिकवलीत तर ऑफकोर्स त्याचा आहे तो कंटिन्युअस राहणार. Continuous तो राहणार. वाढत. जनरली मार्क कसे पाहिजेत 10वी 12वी ग्रॅज्युएशन. पण आता ट्रेंड कसा आहे 10वी 12वी ग्रॅज्युएशन. हां. हा माझा रिसर्च आहे. तुम्ही बघा हां. MPSC UPSC क्रॅक करणारे विद्यार्थी हम्म. किंवा जे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षातून निवड NDA असू दे किंवा असू दे ही मुलं बोर्डात आलेली नसतात नाही. कधी. मला पालकांचं लक्ष ह्या कन्सेप्टवर वळवायचं आहे. हम्म. तुम्ही आत्ता मार्कांच्या पाठीमागं लागू नका. तुम्ही विद्यार्थ्यांचं हम्म. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग बघा. बरोबर. त्यांना सब्जेक्ट समजला आहे का नाही समजला आहे. हां. नाहीतर 3 इडियटमधला चतुर होईल त्याला. बरोबर. तो पिक्चर बघताना आपणाला सगळ्यांना ती कन्सेप्ट समजली, पण आपण आपण आपल्या मुलांच्याकडून काय करून घ्यायला करत बघू. नाही. आपण हां. आपल्या मुलांचा चतुरच करा. तेच करतो. राईट. अजून काही 2 मुद्दे आपले तर intelligence. नेक्स्ट इंटेलिजन्स आहे. हा म्युझिकल इंटेलिजन्स आहे, हा इमोशनल इंटेलिजन्स आहे. मुलांना इमोशन्स कसे कंट्रोल करायचे त्या इंटेलिजन्समधून हे होतं. Musically. सगळी म्युझिक इंडस्ट्री त्या ह्याच्यामध्ये आहे. हां. आणि शेवटचा. शेवटचा इंटेलिजन्स हा नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स आहे. हां. नेचरशी रिलेटेड जेवढे काही सायन्स आहेत ह्या नॅचरलिस्टिक इंटेलिजन्सला अटॅच आहेत. म्हणजे मुलांनी मेडिकलला जायचं हां. तर नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स चांगला असणं गरजेचं आहे. हां. आणि इंजिनिअरिंगला जायचं तर लॉजिकल इंटेलिजन्स चांगला असणं गरजेचं आहे. आम्ही मार्कशीट बघत नाही. ओके. जर एखाद्या विद्यार्थ्याचा नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स जर कमी असेल हम्म. आणि त्या विद्यार्थ्यांना नीटमध्ये हम्म. देशात जरी पहिला नंबर मिळवला हम्म. तरी आम्ही सांगतो त्याला तू मेडिकलला जाऊ नको. हां. त्याचं कारण काय, तो गोल्ड मेडलिस्ट पण असेल हम्म. युनिव्हर्सिटीमध्ये, पण तिथं प्रॅक्टिस नाही चालणार. हम्म. तुम्हाला आजूबाजूला तुमच्या बरीचशी उदाहरणं बघायला मिळतील की डॉक्टर्स आहेत पण प्रॅक्टिस चालत नाही. हो. आपण म्हणतो पण त्या डॉक्टरच्या हातांना यश नाही आहे. हम्म. यश नाही आहे म्हणजे दुसरं तिसरं काय नाही की त्या डॉक्टरला नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स कमी आहे त्यांचा. इथं गृहिणी पण येतात, कारण होम सायन्स फूड सायन्स पण इथं येतं. तर याच्यामध्ये काय आहे की जर एखाद्या गृहिणीचा नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स कमी असेल हम्म. तर तिच्या हाताला चव नसते. बरोबर. काही काही स्त्रिया आहेत बघा, तुम्ही त्यांना काहीही बनवायला द्या, टेस्टी बनवा. बनणार. हो. काही जणींना संजीव कपूरचं रेसिपी बुक द्या, होय. तरीसुद्धा त्या रेसिपीची पद्धतशीरपणे वाट लागलेली असते. मग हे जे टायमिंग आहे हे सगळं हे तुम्हाला आणता येत नाही, ते असावं लागतं. ते नॅचरलिस्टिक इंटेलिजन्स आहे. तर असे 8 इंटेलिजन्स आहेत. ह्याच्यामध्ये बोलण्याजोगं भरपूर आहे, पण आपल्याला तुम्ही मगाशी बोलला त्या पद्धतीनं प्रश्न आलेत की त्याची एक सिरीज आपण घेऊ शकतो सर. आणि 8 इंटेलिजन्सवरती आपल्याला एक गोष्ट कळून आली की इतकं महत्त्वाचं आहे या सगळ्या गोष्टी, कारण आपलं आयुष्य त्याच्यावरती अवलंबून आहे. खूप वेळेला आपण आयुष्याला इतकं हलकं कधी घेत नाही, परंतु या गोष्टी आपण त्याच सिरियसली घ्यायला पाहिजेत जितकं आयुष्याला आपण सिरियसली घेतो, कारण त्याच्यावरती पूर्ण, आता जसं आम्ही म्हणलो की पूर्ण आयुष्य अवलंबून असतं. वेळेचं काही बंधन आहे, याच्यावरती खूप सारे प्रश्न निर्माण होऊ शकतात. खूप सारे डीपमध्ये गोष्टींची माहिती आपल्या लोकांना म्हणजे ऑडियन्सना वगैरे माहिती पाहिजे असते. कमेंट बॉक्समध्ये किंवा इनबॉक्समध्ये तुम्हाला जे हवं आहे तसं तुम्ही मांडून ठेवा. याच्याबद्दलच्या आम्ही गोष्टी पुढं चर्चेमध्ये घेऊच. परंतु त्याच्या आधी मी एक शेवटचा प्रश्न येतो की अभ्यासाची पद्धत ओळखणे एकदम थोडक्यात, आणि त्याचबरोबर एक संदेश सगळ्या आमच्या लोकांसाठी. 4थीपर्यंत विद्यार्थ्यांची अभ्यासाची पद्धत ओळखली जात नाही, कारण त्यांना तिन्ही माध्यमातून शिकवलं जातं. पण पालकांनी जर त्या मुलांच्या अभ्यासावर लक्ष दिलं तर या तिन्ही पैकी कोणती पद्धत त्यांची आहे ते समजू शकतात. तर ह्या पद्धती कुठल्या, ह्याला आम्ही व्हॅक मेथड म्हणतो. VAK. व्ही म्हणजे व्हिज्युअल, ए म्हणजे ऑडिटरी आणि के म्हणजे किनेस्थेटिक. तर व्हिज्युअल मुलं कशी ओळखायची, सहसा या मुलांना चष्मा असत नाही, ठीक आहे, त्यांची दृष्टी क्लिअर असते. ही मुलं मोबाईलला आणि टी व्हीला खूप अटॅच असतात. प्रचंड अट्रॅक्शन असतं. तुम्ही यांना टी व्ही बंद करायला सांगितले की म्यूट करतात, पण टी व्ही चालू पाहिजे. ह्यांना अभ्यास करताना, जेवताना किंवा काही करताना समोर टी व्ही हल्ला पाहिजे. या मुलांना पेंटिंगची खूप आवड असते. हे लहानपणी घर रंगवून काढतात. क्रेयॉन्स घ्यायचा आणि रेवाट एवढं सगळ्या गावभर फिरायचं सगळं. शाळेत जातील तसंच यांना नोटबुकवर नावं लिहायची सवय असते, सही करायची सवय असते, पानाचं डिझाईन काढ, फुलांचं काढ, डोळा काढ वगैरे हे सगळं त्यांचं टिपिकल लक्षण असतात. टीचर शिकवत असताना ह्यांना लिहून घेतल्याशिवाय समजत नाही.
ह्यांना लिहूनच अभ्यास करावा लागतो. ह्यांनी जर लिहून नाही घेतलं तर टीचर काय सांगतात ह्यांना कळत पण नाही. मी पालकांना सांगेन, तुम्ही हाक मारल्यानंतर तुमची मुलं तुम्हाला कसं रिस्पॉन्ड करतात. तर व्हिज्युअल मुलं पोच देत नाहीत, रिप्लाय देत नाहीत तुमच्या हाकेला. ते का? कारण माझी लर्निंग मेथड ती आहे, म्हणजे कम्युनिकेशनची पण तीच आहे. मग व्हिज्युअल मुलांना जोपर्यंत तुमचं आय कॉन्टॅक्ट होत नाही तोपर्यंत ते तुम्हाला रिस्पॉन्ड नाही. तर ह्यांना सहसा पहिल्या 2 बेंचवरच बसवावं लागतं. हे जर वर्गात मागच्या बेंचवर बसले ना तर पूर्ण बेंचचा, स्कूलचा किंवा त्या क्लासचा व्ह्यू असतो ना, तो पूर्ण व्ह्यू यांना डिस्टर्ब करत असतो. त्यांच्यामध्ये आणि टीचरमध्ये जेवढी मुलं येतील तेवढी मुलं यांना डिस्टर्ब करतात. त्यामुळे आम्ही यांना सांगतो की यांना पुढच्या बेंचवर बसवा आणि ह्यांना टीचरची बॉडी लँग्वेज, टीचर काय लिहून देतात हे सगळं ऑब्झर्व करायचं असतं आणि त्या पद्धतीने ते लिहून घेतात. ठीक आहे. हां, ही अभ्यासाची पद्धत आहे. दुसरी आहे ऑडिटरी. ह्या मुलांना म्हणजे अभ्यासाची सर्वात सोपी पद्धत कोणती तर ही ऑडिटरी. टाचणी पडल्याचा पण आवाज येतो. जर शिकवताना जर ह्या विद्यार्थ्यांचं टीचरकडं लक्ष असेल तर ह्यांना परत पुस्तक पण वाचायची गरज नसते. ही मुलं सरळ सांगतात आईला किंवा बाबांना, परीक्षा माझं झालं आहे, शाळेतच झालं आहे, एवढं हे असतं. पण या मुलांचा प्रॉब्लेम काय, ह्या मुलं चंचल असतात, लक्ष लगेच विचलित होतं यांचं. कसलाही आवाज आला, खट आवाज आला, कावळा ओरडला, चिमणी ओरडली की अभ्यासावरचं लक्ष विचलित होतं. ह्या मुलांना कंपल्सरी मोठ्यानं वाचावं लागतं. जर या मुलांनी मोठ्यानं नाही वाचलं तर ह्यांना कळत पण नाही. बऱ्याच कसं होतं की आता मला एवढं वाचून सुद्धा लक्षात राहत नाही आणि उद्या पेपर आहे, मग मुलं ही ॲटोमॅटिकली मोठ्यानं वाचायला चालू करतात. मग आम्ही सांगतो की बाबा तुमची पद्धतच मोठ्यानं वाचणं आहे, पहिल्यापासूनच वाचा ना. मग ह्या मोठ्यानं वाचण्याचे 2 फायदे आहेत. एक, ह्यांचं लक्ष लागतं. दुसरं, पालकांना पण समजतं तुमचा विद्यार्थी अभ्यास करायला लागला आहे. आणि तिसरं, मोठ्यानं वाचत असताना ते दुसरीकडे लक्ष लावू शकत नाही, डायवर्ट होत नाही. आणि तिसरी पद्धत आहे किनेस्थेटिक. ही मुलं मुळात अभ्यासालाच बसत नाहीत, ह्यांना कायम खेळायला जायचं असतं. अर्धा तास ह्यांना एका जागी बसवणं हे त्यांच्या घरातल्यांच्या समोर असलेलं एक मोठं दिव्य असतं, आव्हान असतं. अभ्यासालाच बसत नाहीत. मग ह्यांचा हे काय असतं तर आम्ही यांना सांगतो की पालकांना हे ॲक्च्युली खेळाडू आहेत, ह्यांना पहिला दमवा, ग्राउंडवर दमवा आणि मग ह्यांना अभ्यासाला बसवा. आता झाले कसं, अभ्यास जास्त म्हणजे जास्त वेळ अभ्यास करणं किंवा अभ्यासाला बसणं म्हणजे अभ्यास जास्त करणं, ही जी कन्सेप्ट पालकांच्या मनात आहे ती तसं काही नाही आहे. तुम्ही अर्धा तास 1 तास जे काय करा, क्वालिटी करा. मग ही जी किनेस्थेटिक मुलं असतात ना, यांचं लर्निंग फास्ट असतं. ह्यांना त्या पद्धतीने जर वर्कआउट केलं ना तर ही मुलं अशी आहेत. म्हणजे मी हे तुम्हाला का सांगतोय, माझी जेवढी मुलं स्पोर्ट्समध्ये चमकलेत हे सगळे किनेस्थेटिक लर्नर आहेत. मॅडम, माझ्याकडे काही अशी उदाहरणं आहेत की या विद्यार्थ्यांनी नॅशनल्सला मेडल्स घेतलेत आणि 10वीला बोर्डात 85% वर गेलेत मार्क्स. म्हणजे काही विद्यार्थी असे की जे बालेवाडीला प्रॅक्टिस करत होते, स्कूलला ॲडमिशन त्यांचं कोल्हापूरमध्ये होतं. ठीक आहे, शाळेला ते 8वी 9वी 10वी गेलेले नाही आहेत, पण आम्ही सांगितलेल्या त्या पद्धतीने त्यांचा अभ्यास कंटिन्यू होता आणि त्या मुलांनी नॅशनलला मेडल्स प्लस 10वीला 85%च्या अभ्यासाच्या पद्धतीमुळे ओळखल्या. तर मुलांना ओळखून घ्या. जर तुम्ही कमी पडत असाल तर आम्ही आहोत. नाही, हा मुद्दा सर फार महत्त्वाचा आहे. कारण आज आम्ही जो विषयच मुळात ठेवलेला आहे की परीक्षा झाल्या नाहीत किंवा आता मार्क्स कळणार नाही तर पुढं करिअर कसं निवडावं, आणि करिअर निवडणं फारच महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी सरांचा अभ्यास आणि त्यांनी जे आजपर्यंत 6,000च्या वरती किंवा त्याच्या आसपासच्या विद्यार्थ्यांना जे गायडन्स केलेलं आहे, करिअर गायडन्स असेल, इतके चांगली मुलं ती आज चमकता आहेत. खूप सारे अशी उदाहरणं आहेत. आपल्याला वेळ भेटला किंवा जर याच्यावरची मागणी असेल तर आम्ही त्याची सिरीज करू की ज्याच्यामधून अशा लोकांना अशी उदाहरणं पण आम्ही पुढे घेऊन येऊ, ज्याच्यातून मोटिवेशन पण मिळतं लोकांना, की एक आधार मिळतो की हां असंही होऊ शकतं. तर इतकी सगळी महत्त्वाच्या ह्या गोष्टी आहेत. मी सर पुन्हा एकदा कट्टा कोल्हापूरकडे तुमचे आभार मानेन की फार चांगलं मार्गदर्शन झालं आज. वेळेचं थोडं पुढं वाढलं कारण महत्त्वाचे मुद्दे होते ते स्किप करता येत नव्हते. आणि मी सर्वांना आव्हान हे करेन की ही इतकी महत्त्वाची गोष्ट आहे.
मी सगळ्यात शेवटी यासाठी आवाहन करतो की आपल्याला कधीकधी त्याचं महत्त्व नाही वाटत, आपल्या आजूबाजूच्यांना त्यांची अतिशय गरज असते या गायडन्सचं असेल किंवा या मार्गदर्शनाचं. सो त्यासाठी ही व्हिडिओ जितकी शेअर करता येईल तेवढे करा, त्याचे महत्त्वाचे मुद्दे लोकांच्यापर्यंत पोहोचू देत. काही जणांना म्हणजे 10पैकी एकाला जरी त्याचं महत्त्व कळालं आणि त्याला गरज असेल त्याच्यात काही त्याच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळू शकते. सो पुन्हा एकदा मी तुमचे आभार मानतो, आपल्या सर्वांचे आभार मानतो. नमस्कार सर, धन्यवाद.